देखील आउटसाइड ऑफ सम पंच सांगतायत की आज सुभार घोषित करतायत. रोहिदाजी घारे साहेबांना विनंती असेल की आपण गिरीश कोंडिलकर याचा सन्मान मात्र करायचा. मायाची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय गिरीश कोंडिलकर याचा सन्मान स्वीकारत असताना जगदीश कोंडिलकर आपण पाहतोय त्यांनी आपल्या सालपे गावाचं नाव देखील रोशन केलंय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्याची देखील निवड झाली. त्याचा देखील आपण पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊ. धावसंख्या आपण पाहायला मिळते ती 3 धावा धाव फलकावरती पहिल्या 2 चेंडूवरती सुबाहेर घोषित केले पंचांनी. त्याच्यानंतर एक सिंगल आली आदेश हे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण संदीप पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सुनील आपण पाहतोय. हा देखील पॉइंटला टिपली जाते शेल आणि संपवलाय बॅटर सुनील याचा खेळ. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबरीने सुरेश शेळके साहेबांचा देखील शुभागमन झालं. साहेबांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपला देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत संमरण डिलेव्हरी. त्याचबरोबर राजेंद्रजी देशमुख साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपला देखील सहर्ष स्वागत होऊ शकेल. आपण खोदून काढण्याचा प्रयत्न अक्षरशः मिडॉनला केली जाते फिल्डिंग. इथे षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू असताना अद्यापर्यंत 3 धाबा फलकावरती पहिले 2 चेंडू सुबाहेर फेकले आणि त्याच्यानंतरचे अचूक लाईनीवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आदेश शेळके आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय एक चेंडूचा इशारा पंचांनी आलाय. 4 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धाबा पुस्तकावरती पाहायला मिळतात. आपला आदेश गोलंदाजी मार्क वरती स्पीडअप करा पंच. स्वराज आपण पाहतोय नवीन 4 धाबा फलकावरती 4 धाबा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील आउटसाइड ऑफ सम पंचांकडे ग्रुप ग्रामपंचायत पंचायत कोंदिवड्याचे सदस्य आपण पाहतोय रश्मीताई ठोंबरे यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी रश्मीताई ठोंबरे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मायाची शाल सौदर्याच्या पुष्पगुच्छाने स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे सन्मान केला जातोय. अशोकजी सोनावणे यांच्या शुभासे मात्र सन्मान केला जातोय. आपण पाहतोय फुलटॉस देशावरती चुकीला माफी नाहीये. इथे ठोकलाय षटकार. षटक क्रमांक इथे पहिलं देखील झालाय समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 10 अंकावरती. त्याचबरोबरीने कोंदडे गावाचे ग्रामस्थ आपण पाहतोय राजेंद्रजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती या मंचाची शोभा वाढवण्यासाठी
चला स्पीडअप करा पण स्पीडअप करायचं. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये अमोल आलेत आपण पाहतोय. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आता षटक क्रमांक दुसऱ्याची. 3 षटकांची मॅच 10 धावा फलकावरती आपण पाहतोय. हरेश आपण पाहतोय जीवाचं रान करून मात्र बाउंड्री लाईनची सीमारेषेच्या जवळ जात असताना सालपे गावाचा आपण पाहतोय चॉकलेट बॉय हरेश आपण पाहतोय आणि शर्यत प्रेमी देखील आहे म्हणतो बक्कासूर बैलासारखा धावत जात असताना आणि हे ते मात्र चेंडू अडवेल का अडवण्यामध्ये यश देखील मिळाले काय लाजबाब फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. जसं म्हटलं होतं की बैलगाडी क्षेत्रामध्ये देव जो बक्कासूर आपण मानला जातो त्याच्यासारखा धावत अक्षरशः लॉंगलेग क्षेत्राकडे जात असताना आणि तिथे जाऊन चांगली फिल्डिंग देखील हर्ष यांची पाहायला मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती 11 धावा फलकावरती. स्वराज आपण पाहतोय इथे देखील बैठक शॉट अक्षरशः गुडघे टेक आणि तमाशा देख मडबेकॅटच्या डोक्यावरून अजून एक धमाका षटकार. षटकार आलाय षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 वरती. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त आणि 17 धावा फलकावरती आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली अवघ्या 10 आणि अमोल आले अमोलवरती आक्रमण पाहायला मिळालं. इथे देखील अजून एक बैठक शॉट अजून एक पाहायला मिळतोय धमाका स्वराज ऑन फायर. भाग टू भाग 2 षटकार पाहायला मिळाला आपल्याला स्वराजांच्या बाटमधून एक विकेटला. त्याचबरोबर आपण मात्र राजेंद्रजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. अभिनवजी देशमुख साहेबांना विनंती असेल आपल्या सुभाष यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 23 धावा फलकावरती. लगातारचे 2 माल्टी अजून एक खेचायचा प्रयत्न खेचून चेंडू मारलाय इथे क्षेत्ररक्षक धावून द शेल पकडली जाते शैल व्हेरी गुड शैल काच सुंद माचेस आपण पाहतोय हे सूत्र फॉलो करत असताना फिल्डिंग करणारी रॉयल 11 संघ इथे पकडली जाते शैल बॅट्समन स्वराज हा सुद्धा ती 5. आपण पाहतोय की ठोंबरे ब्रदर संघाचा चाहता आणि 12वा खिलाडू अजित आपण पाहतोय मंचावरती विराजमान झालाय. हा आउटसाइड ऑप्शन म्हणजे सर यस वळून सांगतात की हा चेंडू सुबाहेर नंतरची एकदा ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 वरती. त्याचबरोबर हेमंतजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करेल की आपण देखील मंचावरती यावं आपलं देखील सहर्ष मनपूर्वक सहर्षमय स्वागत. राजू मालकर आपण पाहतोय फटका फसलाय तर पोचतील का तू मयमय आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट डाऊन झाली आहे. राजू मालकर हे देखील आता परतीचा प्रवास करतील. पाहू शकाल राजू साठी देखील बक्षीस लावण्यासाठी आले होते परंतु राजू हे मात्र विकेट बहाल करून मैदानाच्या बाहेर आलेत. आता एक सिंगल ऍड होईल 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय.
लहुदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. इथे देखील खेचून मारण्याचा प्रयत्न बाटान प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक सिंगल वेगाने झाली कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. इथे एक धाव शॉट रन शॉट असेल. एक सिंगल मात्र ऍड होईल. एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील झालं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13ची अस्किंग रेट प्रति षटक राखायचं काम केलं आहे. धावसंख्या धावून पोहोचली ती 26 या धावसंख्येवरती. हा पहिला षटक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती सुबाहेर घोषित करत असताना धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती. इथे देखील फटका आता फसलाय. स्वतः भावेश आलेत आणि पकडली असेल आणि संपवलाय संदीप असा इथे खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. अजून एक विकेट लागत असताना मात्र आपण प्रत्येक चेंडूवरती मात्र वेगवेगळ्या प्रतीचा आपण पाहतोय की आमच्या समवेत मात्र आजच्या दिवसभरामध्ये आकाशजी कदम असेल, बरोबर रमेशजी चौधरी असेल, आणि अक्षरशः आम्हाला भरपूर मेहनत केलंय स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील आपण सहर्षाने बरोबर बघ स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीने. अजून एक धमाका करायचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक नो मान्स मध्ये चेंडू पडला. एक सिंगल झाली बेगाने कंप्लीट. इथे 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 56 मात्र पोहोचली आहे 29 या धावसंख्येवरती. 2.2 षटचा खेळ समाप्त झाला. स्पीडअप करा. अजून एक मॅच बाकी आहे. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ देखील आपला बाकी असेल. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. इथे देखील फिरून काढण्याचा प्रयत्न बाटावरती प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. इथे पाहू शकाल आपण हरेश काय चाललंय. नदीला चिंबोऱ्या चापायला गेल्यासारखं झालं आता इथे. असंच काहीतरी आता म्हणावं लागेल. हरेश मात्र आता वारंवार चुका करत असताना बैल प्रेमी आहेत, परंतु तिथे बैलांचा कासराने धरायचं, इथे चेंडू धरायचे फेकायचे चांगल्या प्रतीचे. धावसंख्या 2 अंकाने बाल्टी जाते जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 31 या धावसंख्येवरती. इथे मात्र पाठ शर्डिंग एच विकेट क्रमांक 5वी मैदानाच्या बाहेर. 31 धावसंख्येवरती लागणारा 5वा आदरा टीम ठोंबरे बळद संघाला. लास्ट अंतिम काही चेंडूचा खेळ शेष असेल. प्रकाश आपण पाहतोय उर्फ
मोदी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आपण पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये. समोर चेंडू उडवला आहे अक्षरशः लॉंगनला अमोल तयार आहेत. एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला डायरेक्ट हिट, परंतु इथे काय घडतंय आता. तिसरी देखील झाली आहे पूर्ण. चौथीच्या प्रयत्नाला इथे 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 चौथीला फलंदाज होईल बाद आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. काय चाललं होतं. भावेश देखील इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे असं वाटत देवीची जत्राच भरली की काय. तो आज सामनाची जत्रा भरली होती. चेक करायचं आता कसं काय चेक करायचं. चेक होईल का. बघा भानुदास रोटे आपण चेक करायचं. डिसिजन पेंडिंग असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय आणि त्याचबरोबर स्कोरची भूमिका पार पाडणारे आपण पाहतोय राजू मालकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या मंचावरती अविनाशांना विनंती असेल आपल्या शुभाशय मात्र सन्मान करायचा आहे राजू मालकरांचा. हे संध्याकाळी पाहू आपण राजू मालकर. आपण या पहिल्या सन्मान स्वीकारा. विकेट 3 रन पूर्ण झाले आणि विकेट क्रमांक 2 पाहू शकाल आपण मैदानाच्या बाहेर गेली आहे. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या 34 धावा फलकावरती आपण पाहतो राजू मालकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. श्रीकांत मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम चेंडू एक शेष. इथून षटकार आला तर 40 धावा होतील. इथून एक सिंगल आली 34 धावा फलकावरती होतील. परंतु पाहू आता या मॅच मध्ये काय बोट येतोय. तू समोर आव्हान देखील भावेश देशमुखचं असेल आता नेक्स्ट. फुलटॉस आमंत्रण दिलं होतं परंतु आमंत्रण स्वीकारलं आलं नाहीये. तिथे पकडली जाती असेल आणि बॅट्समन होईल तिथे बाद. अजून एक तिथे धावसंख्येवरती स्थिरावली धावसंख्या. आता येणारे 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम रॉयल 11 संघाला नेक्स्ट मॅच असेल 34 धावा फलकावरती झाला म्हणजे 35 धावसंख्येची गरज असेल. 35 धावसंख्येची गरज विजयासाठी रॉयल 11 संघाला. चला भावेश आपण लगेच मैदानाच्या बाहेर या. लगेच बॅट्समन बघील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी या मॅच साठी या आर्थिक सहकार्य केले ते रघुनाथजी रोटे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तर त्यांचा एक सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. अतुल देशमुख यांना विनंती असेल त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. अतुल आपण या त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी. त्यांनी आपल्याला सहकार्य भरपूर केलंय ते आपण पाहतोय. रघुनाथजी रोटे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तर एक प्रतिनिधी आपण या झाला त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी. संदेशजी सोनावणे त्यांना विनंती असेल आपल्या शुभाशय माझा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय रमेश सुद्धा आले त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी. कारण त्यांनी आज सन्मान स्वीकारण्यासाठी रमेशांना देखील विनंती करू आपण यावं मंचावरती.
कारण की त्यांनी देखील आपण आज मोलाचं सहकार्य केलं स्कोररच्या भूमिकेमध्ये ॲज अ स्कोरर समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून जशी ओळख असते तो आपण पाहतोय रमेश चौधरी याचा माझा सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने अतुलांना विनंती असेल आपण रघुनाथजी रुट्टे साहेबांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. शिवशंभो आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करा. चला भावेश भावेश चला आपण बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. ठीक आहे छोटू तिथे एक घेऊन जा आपण. चला भावेश स्पीडअप आपण करा. चला स्पीडअप करायचं. 6 वाजलेत मित्रांनो. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय भावेश देशमुख आणि त्या समवेत मात्र सूरज गेलेत गोलंदाजी मार्कवरती. पिबनचं पहिलं षटक सुनील आलेत. पहिला चेंडू आपण पाहतोय अक्षरशः पैकवान प्रत्येक चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती थांबवण्यात आलंय. सुनील आलेत गोलंदाजी मार्कवर. पिबनचं पहिलं षटक. 18 चेंडू 35 ची गरज होती. आता 17 चेंडू 35 ची गरज आहे. सूरज आपण पाहतोय ऐकला भावेश देशमुख. इथे माझं खेचून अक्षरशः तोडून मापून मोजून आप लगवलेला परंतु त्याच्यावरती पकडली जाती असेल आणि इथे 440 व्होल्टेजचा रॉयल 11 संघाला लागला जातोय. भावेश देशमुख हा सुदरी पाठ. यास मोदी यांनी पकडली जाती असेल. काय अप्रतिम दर्जाची आपण पाहतोय शैल स्वीकारली आहे. का मला ऑनलाईनला उभे ठेवलंय त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना त्यासाठी आता पारितोषिक देखील लागेल यात काही शंकाच नाहीये. यस राकेश याच्याकडे सुवर्ण संधी आली. षटकार लगवला तर सुनीलजी राठोड त्यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. राकेश मैदानाच्या आतमध्ये. भावेशला मात्र झिरोचा भोपळा घेऊन मैदानाच्या बाहेर आलेत. फटका दर्जेदार होता. अक्षरशः मोजून मापून तोलून मारला होता. त्याच्यावरती झेल देखील कॅरी केली आहे. सुपर झेल झाली आहे ती. राकेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील टप करायचा होता. आउटसाइड ऑप्शन पंच सांगतात की हा चेंडू वाईट आहे. ओपनरची एक वाईट होईल जाऊन पोहोचेल ती तब्बल सिंगल वरती. त्याचबरोबर सूर्यजी शेळके साहेब देखील उपस्थित त्यांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी या. इथे देखील कबरला चेंडू उडवलाय. शेलची नामे संधी शेल सोडली आहे. सिंगल मात्र कम्प्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 2 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावरती. पाहू शकाल आपण रमेश अक्षरशः मैदानाला उभे राहिलेत. देखील हा देखील लावूडले अपील पंतांकडे. पंच मात्र तटस्थ उभं राहिलेत. परंतु एक मी सांगेल की बॅट कटशी अपील आहे ना
ही स्क्वेअर लेग पंचांकडे आपण करू नका. मेन पंच त्याच्यासाठी आम्ही उभे ठेवलेत. बॅट अपील ही नेहमी मेन पंचांकडे करतात. याची नोंद घ्या. त्याचबरोबर समीरजी गायकवाड त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. तर समीरजी गायकवाड यांचे सुपुत्र इथे उभे उपस्थित आहे. त्यांना विनंती करेल की आपले पिताश्रींचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. यस आपण पाहतोय की बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी त्याने एक कूलर देण्यात आले. ते समीरजी गायकवाड यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय त्यांच्या सन्मान स्वीकारताना राकेशजी घरे यांना विनंती असेल आपल्या शुभाशय मात्र इथे समीरजी गायकवाड यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पाहतोय आपण समीरजी गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं काम केलंय ते म्हणजे अनंता भोईर त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देण्यात आले. ते आनंदाची भोईर आणि त्याचबरोबरीने समीरजी गायकवाड यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करूयात. षटक क्रमांक पहिला झालंय समाप्त. एक बाद 6 धावा फलकावरती. अजून 29 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. मास खूप स्लो आहे. कृपया विनंती करेल की आपण मास स्पीडअप करा. अरे किल फटका सजवलाय कबरच्या डोक्यावरून डिपेक्षा कबरला. इथे मात्र नो मान्स लँड मध्ये चेंडू पडला. एक सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट. या दोनच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 8 वरती. अजून 27 ची गरज आहे. अजून 27 धावसंख्येची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. राकेश प्रयत्न करतायत त्यांच्यामुळे सूरज मात्र त्यांना साथ देत आहेत परंतु त्यांना मोठमोठे फटके मारून देखील देत नाही. संदीप आलेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. आता मात्र फटका सजवण्यात पुन्हा आलाय कबर मध्ये. तशी एक सिंगल झाली कंप्लीट. एकच सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 वरती. चला बॅट पूर्ण करा. बॅटची मागणी केली आहे. चला स्पीडअप चला चला धावत जा आपण. धावत चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आपण पाहतो सूरज ऑन स्ट्राईक आपण पाहतो. इथून आड्या बाटीतून प्रार चढवलाय अक्षरशः लॉंग एरिया क्लिअर करत असताना एक टप्पा घेत सूरजच्या बॅटमधून चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 13 वरती. अजून इथून 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. सामना अजून कोणाच्या पारड्यामध्ये झुकूत देखील जात नाहीये. दोन्ही संघांकडे सेम सेम सामना आपण पाहतोय. इथे देखील आड्याबाटीतून प्रार चढवलाय ऑन साईडला लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल झाली आहे कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. इथे डेंजर झोन कडे आणि हिथून चुकी झालीये. चेंडू चाललाय फाईन लेगला आणि ही ते नशिबाच्या टोटल धावसंख्या किती असेल. दोन तर पुऱ्या झाल्या नव्हत्या म्हणजे 2+4 अशा एकूण 6 धाबा. 6 धाबा ऍड 22 बरोबर ना. एकूण 6 धाबा कंप्लीट. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पैकी झाली आहे. ओव्हर पैकी पाहायला मिळाली आपण. बाउंड्री लाईन वरून अक्षरशः इस्टच्या डोक्यावरून फेकला होता चेंडू. 6 धावसंख्या ही महागडी पडू शकते आता ठोंबरे भरत संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 19 वरती. आता 16 धावसंख्येची गरज उर्वरित 8 चेंडूंमध्ये. इथून देखील खडे खडे पुश करायचा होता. पाटण बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूला निर्धावाचा 7-16चा समीकरण मोमेंटम भेटलाय बॅटिंग करणाऱ्या रॉयल 11 संघाला. परंतु आता पाहायला गेलं तर तो मोमेंटम पुढे नेण्याचं काम करावं लागेल. एस्टाच्या मागे पाहतोय आपण स्वराज आहेत. सेकंडला आपण पाहतोय राकेश आहेत. दोन्ही बंधू आपण पाहतोय.
फिरून गेलेत अक्षरशः चेंडू मात्र फेकून दिला लॉंग लेग पॉइंट लाईनच्या बाहेर हा ठोकलाय सूरज यांच्या बॅटमधून धमाका षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आता 6 चेंडू आणि 25 धावसंख्येच्या सॉरी 10 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 10 धावसंख्या. दोन षटकांमध्ये 25 धावसंख्या कंप्लीट झाली आहे. आता 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. मिस्टेक. परंतु आता 6 चेंडू मध्ये 10 धावसंख्या करायची 35चं टार्गेट आहे. परंतु आता पाण्याची पूर्तता मैदानामध्ये केली आहे. बाबेशने कानमंत्र देखील दिलाय. बाबेश सुस्तात बाद झाले असं वाटलं होतं. बाबेश बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण येईल बॅटिंग करणाऱ्या रॉयल 11 संघावरती. ती धावसंख्या चेस डाऊन करता येणार नाहीये. परंतु काय ज्या ढंगाने ज्या अनुषंगाने बॅटिंग केली आहे राकेश आणि त्यांचा साथीदार आपण पाहतोय सूरज यांना. आता गोलंदाजी मार्क वरती स्वराज आले त्यानं स्ट्राईकला. राकेश पाहतोय आपण. दोन बंधूंचं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पहिला चेंडू फटका उडवलाय क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पकडली जाते असेल आणि संपवला बॅटर राकेशचा इथे खेळ. आदेश आपण पाहतोय नवीन बाथरूम मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. छोटे मिया आणि पाहायला गेलं तर बडे मियाला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाजी मार्को स्वराज आपण पाहतो शाईगंडला आदेश. टॅप केलेला चेंडू इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पोहोचलेत नॉस सेकंडला बॅकअपला देखील कोणी नव्हतं. मगाची अशीच चौकार गेली होती पण थांबवलं स्वराज यांनी स्वतःला. अभरण्यात आलं एक सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 26 तर 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. सूरज अजून मैदानामध्ये असतील ना तिथपर्यंत पाहायला गेलं तर अशा पल्लवीत असतील परंतु सूर्यदेव आता अस्ताला निघाले. परंतु हा सूरज आता मैदानामध्ये तलपताना आपल्याला पाहायला मिळेल का. त्याचप्रमाणे कैलासजी भालेकर साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांना आम्हाला ट्रॉफी देण्यात आल्या ते कैलासजी भालेकर यांच्या माध्यमातून त्यांच्या देखील आपण शब्दस्मरणाने सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीने. हा देखील पंच आता पाहतील पाहणी करतील आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. त्यात काही शंकाच नाही आता. परंतु डिसिजन येईपर्यंत आपण देखील शांत राहूयात. त्याचबरोबर किशोरजी गायकवाड साहेबांना विनंती असेल आपल्या शुभाचे कैलासजी बालेकर त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या चेंडूवरती दिलाय पंचांनी नो चेंडूचा इशारा. म्हणजे असं म्हणतात ना दिवाळी आणि दसरा एकदमच जुनी बोनस दिलाय. आता संधी असेल धावसंख्या 27 आता 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. परंतु आता फ्री हिटची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या चेंडूवरती प्रहार चढवावाच लागेल आता गोलंदाज स्वराज वरती. वेगवान चेंडू आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवरती थोडसे फुलकावणी देत असताना टेक ऑफ होत असताना चेंडू आपण पाहिला. आता 3 चेंडू 8ची गरज आहे. धावसंख्या 27 वरती स्थिरावली आहे. तीन चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. तिथे आड्या वाटीतून प्रहार चढवलाय लंगानला फिल्डर जाईना देत चुकी झालीये.
चुकी झालीये सुनील यांच्याकडून आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 31 वरती. तर 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. इथून मेगा फायनलचा सामना. इथून जो संघ जाईल, जो संघ विजय होईल, तो मालविका 11 संघाने मेगा फायनलचा मुकाबला खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. अजून एक. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर स्वराज आहेत. स्ट्राईक एंडला सूरज आपण पाहतोय. कुंबल थांबलेत. स्वतःवरती अभर घातली आहे. मध्ये थोडस व्यत्यय आलंय त्यांच्या. पुन्हा एकदा स्टान्स घेत असताना पाहता आपण प्रेक्षकांना आशुष मॅच हवी आहे. जर का मॅच मध्ये मजा नसेल तर सामना बघायला देखील मजा येत नाहीये. ज्या वेळेस सामन्यामध्ये सूरज सामन्यामध्ये मजा येते ना, त्यावेळेस प्रेक्षकांना देखील मजा येते मॅच पाहण्यासाठी. गोलंदाजी मार स्वराज. स्ट्राईक एंडला सूरज 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. इथून फटका सजवलाय आणि लंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. सूरजाच्या बॅट मधून आसमानी सुलतानी षटकार. लास्ट बाप मास झाली आहे. अक्षरशः डोळ्याचं पार न फेरणारा हा सामना